नमस्कार. हसत हसत नमस्कार करतोय यासाठी की मला येतं हसू. काही गोष्टी कल्पना डोक्यात आल्या ना की हसू येतं. मोहनदास करमचंद गांधी यांनी या देशाला एक लढाईचा मार्ग दिला होता. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे. हा सत्याग्रह किती लोकांना कळला मला माहीत नाही. ते पप्पू सत्याग्रहाला सत्ता का आग्रह म्हणजे सत्याग्रह असं म्हणत होते. पप्पू कोण तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज आहे का? म्हणजे ज्यांना सत्याग्रह आणि सत्याग्रहातला फरक कळत नाही ते नकली गांधी. म्हणजे ते मोहनदास करमचंद गांधी हे ओरिजिनल गांधी गुजरातमधले, आणि काही नकली गांधी आहेत जे ज्यांनी गांधी हे आडनाव घेतलं आहे आणि आपण गांधींच्या कुळातले आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता अर्थात गांधी राष्ट्रपिता असल्यामुळं ते जे ते जे जे राष्ट्रपिता मानतात ते सगळे गांधींच्या कुळातले ना. तर हे नकली गांधी जे आहेत त्यांनी सत्याग्रह असं सांगितलं होतं. आता काही गांधी आडनाव लावून गांधी कुळात घुसतात, तर काही गांधींच्या कन्सेप्ट चोरून गांधींच्या कुळात घुसण्याचा प्रयत्न करतात. त्यातले एक म्हणजे अरविंद केजरीवाल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री हो, ज्यांच्या आपची आता काही काळापुरती पंजाबमधली सत्ता उरली आहे, ते अरविंद केजरीवाल. या अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा नवा सत्याग्रह करण्याची घोषणा केलेली आहे. हा सत्याग्रह आहे की राहुल गांधींसारखा सत्याग्रह, हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. तुम्हाला गंमत सांगतो, या अरविंद केजरीवालांनी मी गांधींचा भक्त आहे आणि गांधींसारखाच सत्याग्रह करणार आहे असं आपल्याच घरातून मागं 2 फोटो लावून सांगितलं. म्हणजे गांधींचा फोटो मागं होता की नाही मला माहीत नाही, पण ते हे असतानाही भगतसिंग आणि आंबेडकरांचा फोटो लावायचे मुख्यमंत्री असताना. आता आहे तशीच क्रिएशन केलं आहे त्यांनी, तसंच दिसावं म्हणून फील आला पाहिजे ना, आपण मुख्यमंत्रीच्या आसनावरच बसलो आहे. तसाच एक सीन क्रिएट करून त्यांनी 2 फोटो लावून तसा एक बाईट दिला आहे. तो पहिल्यांदा सत्याग्रहाविषयीचा बाईट आहे का? बापू के दिखाए रास्ते पर चलते हुए सत्याग्रह की भावना से अब मैंने फैसला किया है कि मैं इस केस में जस्टिस स्वर्णकांता जी के कोर्ट में ना तो स्वयं पेश होऊंगा और ना ही मेरी तरफ से कोई वकील पैरवी करेगा. पाहिलं, हा देताना त्यांचं म्हणणं आहे की त्या ज्या न्यायाधीश आहेत स्वर्णकांता, त्यांच्यावर यांचा विश्वास नाही, त्या न्याय देतील असं यांना वाटत नाही. त्या न्याय देतील वाटत नसल्यामुळे आपण त्यांच्या कोर्टात हजर राहणार नाही, त्यांना न्याय द्या म्हणणार नाही, आपला त्यांच्यावर भरोसा नाही. याआधी बरेच विषय कोर्टासमोर झालेले आहेत. म्हणजे त्यांनी स्वर्णकांतांना सांगितलं आहे की तुम्ही अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमाला जाता, त्यामुळे तुमच्यामुळे संघाशी तुमची वैचारिक बांधिलकी आहे. संघाशी वैचारिक बांधिलकी असलेला माणूस संघाचा वैचारिक विरोध करणाऱ्या माणसाला न्याय देऊ शकेल का, हा प्रश्न आहे. तू कोण आहे भाई? संघाचा वैचारिक विरोध करण्याची पात्रता तरी तुझ्या अंगात आहे का, हा प्रश्न केजरीवालांना विचारावा वाटतो. हां, संघाला शिव्या देणारे खूप आहेत. रस्त्याने हत्ती चालतो ना तेव्हा असंख्य कुत्रे भुंकत असतात, भुभुत्कार करत असतात. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार, अशी म्हण त्यामुळे तर तयार झाली. संघ नावाचा गज रस्त्याने जात असताना हे केजरीवाल सारखे 2-4 आणि त्यांचे इथले काही उपटसुंभ त्याच विचाराचे पाईक असलेले भुंकत असतात. संघाची चाल त्यामुळे बदलत नाही ना. हत्ती बघतो सुद्धा, चुकून सोंड लागलीच हत्तीची तर या कुत्र्यांचं पेकाट मोडण्याची जास्त शक्यता असते. तसं संघ यांच्याकडे बघत पण नाही. पण संघावर टीका करणारा मी संघाचा विरोधक. तुमच्या विरोध करणाऱ्यानं संघाचं शष्प वाकडं झालेलं नाही आहे. म्हणजे मला संघ समर्थक होऊन ही अशी भाषा वापरावी लागते, सोडून द्या, काय करू, पर्याय नाही त्याला काही. तुमच्या विरोधाने काहीच होत नाही, कारण हे शाश्वत आहे, ते चालत राहील. या सगळ्यामध्ये केजरीवालांच्या या सत्याग्रहाचं मला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की जज माझ्यासाठी योग्य नाहीत. आता हा सत्याग्रही माणूस सत्याग्रह कशासाठी करतोय? कोर्टात केस लढण्यासाठीची. कोर्टात केस कशाची चालू आहे? दारू विषयाची, अबकारी धोरणाच्या बाबत. म्हणजे दारूच्या विषयात यांनी घोळ केला आहे म्हणून यांच्यावर खटला दाखल आहे आणि ती केस हे स्वतः लढत आहेत.
त्यामुळं सत्याग्रह करून हे कोर्टासमोर जाणार नाहीत. अरे ते मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी उर्फ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आयुष्यात दारू हा शब्द नव्हताच. जिथे जिथे गांधींची भूमी आहे म्हणतात, वर्ध्यात दारूबंदी, गुजरात दारूबंदी, चंपारण्य बिहार दारूबंदी, जिथे गांधींचा रहिवास झालेला आहे. हां, आता अर्थात केपटाऊनमध्ये जिथे साऊथ आफ्रिकेत ही दारूबंदी आहे की नाही मला माहीत नाही, आपला काय आंतरराष्ट्रीय अभ्यास नाही आहे, पण भारतात जिथे जिथे गांधी गेले तिथे दारू बाहेर पडली आहे. केजरीवाल गांधी सत्याग्रह दारू विषय सोडून करत होते, तुम्ही सत्याग्रह दारूतले आरोपी म्हणून करतायत. म्हणजे उद्या महाराष्ट्रातल्या हातभट्टीवाल्याला धरलं, कोर्टात नेलं तर हातभट्टीवाला म्हणेल की आपला सत्याग्रह आहे, आपण या जज पुढे जाणारच नाही. ये ना चोलवे, आजकाल बंगाली जास्त कळते तुम्हाला म्हणून ये ना चोलवे म्हणावं लागतं. बरं, जजला बोलण्याच्या विषयी या दुतोंडी मांडुळाची अवस्था काय होती? मांडूळ तरी म्हणावं की नाही प्रश्न आहे. मांडूळ म्हणावं की गांडूळ म्हणावं, हा दोन प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात. तर दोन तोंडी आहे म्हणून मांडूळ म्हणू आपण, गिळगिळीत आहे म्हणून गांडूळ म्हणू आपण, हातात पकडायला नको वाटतो म्हणून गांडूळ म्हणू आपण, पण मांडूळ आहे. या दोन तोंडी मांडुळाची या आधीची वाक्य दोन तुम्हाला मला ऐकवायची आहेत. ऐका. सोचो इनकी हिम्मत कि हमें इस जज के ऊपर भरोसा नहीं है, ये ज्यादा क्वेश्चन पूछता है, जज बदलो. ये क्या हो रहा है इस देश के अंदर? ऐसे देश आगे बढ़ेगा? पूरी निष्ठा और विनम्रता के साथ जस्टिस स्वर्णकांता जी के सामने अपनी बात रखी. उन्हें इस केस से अलग होने के लिए याचना की. मैंने आग्रह किया कि मेरा केस हाईकोर्ट के किसी भी अन्य जज द्वारा सुन लिया जाए, लेकिन उन्होंने मेरी प्रार्थना अस्वीकार कर दी. उन्होंने फैसला दिया कि वे अपने आप को इस मामले से अलग नहीं करेंगे. म्हणजे एका कार्यक्रमात बसून, एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बसून ते काय काय बोलले कळलं ना तुम्हाला? जजच्या विरोधात बोलायचं असतं का, याच्या विरोधात बोलायचं असतं का? आता याच वाक्याला धरून जर हे असं चालत असेल ना, तर या दारूवाल्यांचा सत्याग्रह किती खरा किती खोटा हे आपल्या लक्षात येऊन जातं. दुसऱ्यांना सांगायचं असेल तर जजवर शंका घेऊ नका, आपल्यावर आलं की जजवरच शंका घेणार. ही सगळी जी धोरणं आहेत ना केजरीवालांची, हा दारूवाल्या आरोपीचा सत्याग्रह आहे. हा तुम्हाला तरी पटतोय का, याविषयी तुम्हीच सांगायचं. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.